ते येताना सुद्धा नास्तिकांचा विजय असो वगैरे घोषणा मी देणार होतो, पण तो मोह मी टाळला. आता डायरेक्ट मी कुमारला विनंती करतो, की त्याने या परिषदेचं प्रास्ताविक त्याच्या बहारदार शैलीमध्ये करावं. धन्यवाद. थँक्यू शंतनू. शंतनू म्हणजे महाराष्ट्रामधलं एक उंच व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यासाठी मला माझा माईक खालती करावा लागतोय, तर म्हणून मी माझ्या हाताने तो खालती करायचा ठेवून दिला होता. मी 2 मुद्द्यांवरती जसं गेली 10 वर्ष बोलतोय, तेच 2 मुद्दे मला आणखी सविस्तर वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील, की हा सगळा उपद्व्याप कशासाठी आणि सांगलीतच का, हे 2 जे बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे. पण माझ्या एक थोडंसं असं लक्षात आलं की जावेद सरांना थोडा मराठीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुषार सर किंवा थोडंसं त्यांना ब्रीफ करावं की काय आपलं चालू आहे ते. ओके, पहिलं आपण पाहू की हे सगळं आपण जे करतोय, वेगवेगळे उपक्रम गेली 10 वर्ष घेतोय आणि तुम्ही पाहत असाल हा दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक जीवनामध्ये 10 वर्ष हा काय कालावधी मोठा नाही आहे, पण तेवढा छोटा पण नाही आहे. काही काउंटेबल काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जमेच्या आहेत त्या मी नमूद करतो. त्याच्या आधी मला काही थोडंसं तुमच्यासोबत काही दुःखद घटना पण शेअर करायच्या आहेत की गेल्या वर्षी आपले 3 विवेक साथी आपल्यातून गेले. दिवाकर मोहनी नागपूरच्या आपल्यातून गेले. त्यांचे चिरंजीव भरत मोहनी समोर बसलेले आहेत, नागपूरहून ते आलेत. सगळी प्राजक्ता, अतुल, सगळी टीम आले नागपूरहून, आजची सुधारकची. नंदा खरे आपल्यातून गेले आणि सुधीर बेडेकर अशी मंडळी आपल्यातून गेली. ते हे आपले विवेक साथी होते. हे उपक्रम का व कशासाठी त्याची मांडणी करताना पहिलं एक क्लिअर करावं लागेल की आपण कोण आहोत. तर मी त्याबद्दल अधिक सविस्तरपणे सांगतो की आपण एक अधिकृत, नोंदणीकृत असं विवेकवादी नास्तिकांचं संघटन आहोत आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण फिराचे सदस्य आहोत. फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनल असोसिएशनचे, जी बी प्रेमानंदांनी स्थापन केलेली संस्था होती, त्याच्या आपण सदस्य आहोत आणि त्यांच्यातलं स्पष्टपणे नास्तिकतेची, स्पष्टपणे बुद्धिप्रामाण्यवादाची अधिकृत नोंदणी झालेली या शतकातली ब्राईट ही एकमेव संघटना. अशी संघटना होत नाही. दुपारचे ह्याच्यामध्ये उपाध्यक्ष ह्याच्याबद्दल बोलू शकतील, कारण हे नोंदणी करताना जी 6 वर्षे गेली त्यामुळे त्यांचं BP आणि शुगर वाढली. एवढा तो त्रास होतो, एवढं रिजेक्ट केलं जातं, पण काही आपल्या जमेच्या पण बाजू आहेत. आपली ध्येय आणि जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्क्युलेट झालं पाहिजे. आणि आपलं जे पहिलं उद्दिष्ट आहे अशा परिषदा घेणं, ते पहिलं उद्दिष्ट म्हणजे आपला ग्राउंड होल्ड केला पाहिजे. विवेकाचा, चार्वाकाचा, आगरकरांचा हा जो ग्राउंड आहे हा लूज होऊन देऊ नका. ही भूमी ही फक्त अशी नॉनसेन्स बोलणाऱ्यांची नाही आहे, गांधींचा आजोबा कोण होता आणि हे असल्या स्टुपिड लोकांची ही भूमी नाही आहे, तर विवेकवादी आणि रॅशनल लोकांची ही भूमी आहे. हा ग्राउंड आपल्याला पहिल्यांदा होल्ड केला पाहिजे आणि हा ग्राउंड परत स्ट्रॉंगली होल्ड केला पाहिजे. ह्या सगळ्या संकटांचा सामोरा आपल्याला गेलं पाहिजे आणि आपली भूमिका पूर्णपणे नमूद केली पाहिजे. दॅट इज पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, मला खरोखर इथे सांगलीमध्ये जे काही सगळे माझे सहकारी आहेत, आपण ब्राईट सोसायटीचे सगळे मेंबर आहोत, यांचं कौतुक करावं लागेल की या आधीचा जो एक्सपिरियन्स होता हा मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमधला अंध होता. सांगलीसारख्या अर्ध शहरी अर्ध ग्रामीण भागामध्ये कमीत कमी रिसोर्सेसवरती या मंडळींनी खूप चांगली मेहनत घेतली आणि या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक म्हणून मला डॉक्टर पाटलांचं अभिनंदन करायचं आहे की सर, ज्यांच्याकडे असे टॅलेंट आहेत अशी माणसं आपल्याला फाइंड आउट केली पाहिजे. संघटनेची ताकद तुम्ही किती संख्येने आहात त्याला अर्थ नाही आहे, तुमच्याकडे क्वालिटी देणारे,
तुमच्याकडे चांगलं ऑर्गनाइज स्किल असणारे किती माणसं आहेत आणि पाटलांनी यासाठी खूप मेहनत घेतली. ह्या दुसरा हेतू की आपल्याला या परिषदेतून फार चांगली चांगली माणसं मिळाली पाहिजेत. मगाशी सलीम गाणं म्हणत होता, मला असं वाटत होतं की सलीम आणि जावेद समोरासमोर बसलेत. सलीमनी फार सुंदर गाणं म्हटलं, इतकं अप्रतिम. सलीमला सुद्धा आपल्याला परिषदेमध्ये ॲप्रिशिएट करायचं आहे. सलीम हा खरोखर त्यांनी एक कला सादर केली आपल्यासमोर. असे टॅलेंट आपल्याला फाइंड आउट केले पाहिजेत. आणि तिसरं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आपल्याकडे की म्हणजे नेक्स्ट स्टेप, तुम्ही असं सगळं भेटून आपण काय करणार? आपण समजा पहिल्यांदा मेळावे घ्यायचो. हे मेळावे म्हणजे काय की एक ढोबळ मानाने भेटायचं, चहा पाणी नाश्ता फाईन. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे परिषद. त्याच्यामध्ये आपण मोर ॲक्युरेट लेवलला गेलो की आपले फक्त सदस्य असतील. आपला आत्ताचा ठराव आहे जो उद्या आपण पास करणार आहोत की स्टेट, जे सेंट्रल स्टेट असेल किंवा स्टेट नावाची व्यवस्था आणि धर्म नावाची व्यवस्था, ह्या दोन स्वतंत्र बाबी आहेत आणि ह्या दोघांची रसमिसळ होणं हे लोकशाहीसाठी निश्चित पूरक नाही. त्याचा जो जाहीरनामा आहे, आपला ठराव आहे, तो उद्या आपण मांडणार आहोत. तर हे जी नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे काय की तुम्ही भेटलात, गप्पा मारल्यात फाईन, पण पुढे काहीतरी ॲक्युरेट लेवलला, एखादा कन्स्ट्रक्टिव्ह लेवलला कार्यक्रम केला पाहिजे. आपले अध्यक्ष प्रमोद सर तुम्हाला अधिक ब्राईटच्या स्कोपबद्दल सांगतील. आणि त्याच्यामध्ये प्रमोद सरांच्या लिडरशिपमध्ये ठाण्यामध्ये आपण नास्तिकांसाठीची आर्ट कॉम्पिटिशन घेणार आहोत, चित्रकला स्पर्धा. आणि त्याला सुद्धा शेकडोच्या संख्येने त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. त्याला अमोल पालेकर आपले अध्यक्ष असतील. म्हणजे सांधी कोपऱ्यात लपलेला जो विवेकवादी आहे, जो नास्तिक आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आपला हा जो म्हणजे माझ्या सेल्सच्या टर्ममध्ये म्हणतो की दिस इज गुड सेलेबल प्रोडक्ट. फक्त आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह चांगले पाहिजेत. आपण सर्वजण त्याचे वाहक जर का आपण स्ट्रॉंगली हा मुद्दा मांडू शकलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो. काल रात्री काही घटना घडत असतात. कुमार सर आणि आम्ही सर्वजण गेलो. आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं, पण आमचा अनुभव चांगला होता. तिथले अधिकारी आता थोड्या वेळाने आपल्यासोबत लंचला येणार आहेत. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि आपला विवेकी विचार चांगल्या पद्धतीने सांगितला पाहिजे. तर हे 3 प्रमुख उद्दिष्ट आहेत की नंबर 1 तुम्हाला सांगितलं की ग्राउंड हा होल्ड झाला पाहिजे. आपण ग्राउंड लूज करता कामा नये. दुसरं म्हणजे गुणवत्ता असणारी माणसं शोधणं. आणि तिसरा जो मुद्दा होता हा नेक्स्ट स्टेप. आपल्याकडे आत्ताची जी जमेची बाजू आहे, भारतातले जे काही नामांकित मोठी मंडळी आहेत ते ब्राईट सोसायटीचं नाव ऐकून डेफिनेटली आपल्याला अपॉइंटमेंट देतात, आपल्याशी बोलतात. परवा जावेद सरांच्या घरी गेलो, या माणसांनी इतकं सुंदर आम्हाला एंटरटेन केलं आणि इतकं छान त्यांच्याशी बोलणं आमचं झालं की खरोखर आपल्याला जावेद सरांसारखा एक छान माणूस आपल्यासोबत आहे. सो दिस इज गुड अचिव्हमेंट. आपल्या देशभरामध्ये एक आपण काय ऑक्टोपस करून घेण्यात काय पॉईंट नाही. जसा चारवाक नावाचा जो ग्रुप होता तशा परंपरेने आपण एक भारतामध्ये 5-6 आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग युनिट आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये आपलं एक जे युनिट आहे पुण्यामध्ये, दुसरं आहे ठाण्यामध्ये, तिसरं आहे नाशिकमध्ये, त्यानंतर सांगलीमध्ये, नागपूरमध्ये, प्रोबॅबली हैदराबाद आणि दिल्ली, अशा आपले 5-6 युनिट तयार होतील. या युनिटमध्ये 50-100च्या संख्येने तरुण तरुणी असतील, विचारवंत असतील आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशी सुद्धा लोक असतील. कारण या सगळ्या गोष्टीला आपल्याला आर्थिक पाठबळ, वैचारिक पाठबळ आणि ग्राउंड सोल्जर्स हे सगळे लागतात. असे स्ट्रॉंग युनिट तयार झाले पाहिजेत. आपण कोण आहोत? सिम्पल, आपण कोणीही असा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे नाही. आपण एक नोंदणीकृत संस्था आहोत. आपली जबाबदारी वाढली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे. आणि हे करत असताना थोडेसे काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. ते कॉम्प्रोमाइज म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत जाणं, पर्क्युलेट झालं पाहिजे. ते तुम्ही साहित्यामध्ये जा, क्रीडेमध्ये जा, कलेमध्ये जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्क्युलेट झालं पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये मानवाचा धर्म गेलेला आहे त्या त्या क्षेत्रामध्ये विवेकवाद सुद्धा गेला पाहिजे. आणि ते जे धर्माचे जे स्ट्रेंथ आहेत, ईश्वराच्या मूर्ख संकल्पनेचे जे स्ट्रेंथ आहेत, ते स्ट्रेंथ आपण एक स्ट्रेंथ रिमूव्हर म्हणून ब्राईट सोसायटीच्या लोकांनी भूमिका घ्यावी, सदस्यांनी भूमिका घ्यावी असं मला वाटतं. नास्तिक तितुका मिळावा, सर्वत्र विवेक वाढवावा. धन्यवाद. थँक्यू.